पर्यावरण पूरक आराखडा तयार करण्याकरता आयोजित केलेल्या या परिषदेमध्ये मंचावर उपस्थित राज्याचे पर्यावरण मंत्री आणि अतिशय समर्थपणे या विभागाचा कारभार सांभाळत आहेत ते आमचे माननीय रामदास भाई कदम, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, या विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीमती मालिनी शंकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर PM मलगम, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालिका श्रीमती रूपा नायर या ठिकाणी उपस्थित परिषदेकरता सहभागी झालेले सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर पर्यावरण विभागाने आज ही परिषद या ठिकाणी बोलवली, त्याबद्दल मी पर्यावरण विभागाचं, रामदास भाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। आज खरं म्हणजे महाराष्ट्राला जर विचारलं की तुमच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या काय आहे, तर ती सातत्याने पडणारा दुष्काळ। त्या दुष्काळामुळे शेतीची झालेली अवस्था, त्यातनं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, असे भयानक प्रश्न हे महाराष्ट्राला सातत्याने या ठिकाणी भेडसावत आहेत। पण खऱ्या अर्थानं जर या प्रश्नांकडे योग्य प्रकारे जर आपण बघायचं ठरवलं तर या प्रश्नांचं मूळ कुठे आहे, तर ते सगळं मूळ हे लक्षात येतं की ज्या प्रकारे आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करत गेलो, म्हणजे असं म्हणतात की देयर इज नो नॅचरल डिझास्टर, एव्हरी नॅचरल डिझास्टर इज अ मॅन मेड डिझास्टर। अशा प्रकारचीच अवस्था ही आपण हळूहळू तयार करत गेलो आणि त्यातनं आज अवस्था अशी आहे की एक 10-15 वर्षापूर्वी जेव्हा क्लायमेट चेंज बद्दल कॉन्फरन्सेस व्हायचे आणि लोक बोलायचे, त्यावेळी समाजातल्या बहुतांश लोकांचा समज असा होता की काहीतरी एक ॲफ्लुएंट लोकांकरता, काही थोडे बुद्धिजीवी लोकांकरता वेळ काढण्याचं एक साधन म्हणजे क्लायमेट चेंजची चर्चा आहे। पण आज गेल्या 15-20 वर्षातल्या आपल्या अनुभवातनं हे लक्षात आलंय की आपल्या पुढचं सगळ्यात मोठं संकट काय आहे, तर ते पर्यावरणाच्या ऱ्हासातनं, वातावरणातल्या बदलाने जी प्रश्न आपल्या समोर निर्माण केलेली आहेत ती सगळ्यात महत्त्वाची प्रश्न आहे। आपल्या पूर्वजांना निश्चितपणे हे ठाऊक होतं की पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे। महाभारतामध्ये एका प्रसंगी देवर्षी युधिष्ठिराला विचारतात की तुझ्या राज्यामध्ये तू पाण्याचं योग्य नियोजन केलंय की नाही, तुझ्या राज्यामध्ये तू पाण्याचे विकेंद्रित साठे तयार केले आहेत की नाही, तुझ्या राज्यातल्या पाणलोटाचं तू नियोजन केलंय की नाही। आणि त्यात ते पुढे असं म्हणतात की जो राजा आपल्या शेतकऱ्याला केवळ निसर्गावर अवलंबून ठेवतो तो राजा आपलं कर्तव्य पार पाडत नाही। जो राजा जलाचं संवर्धन करतो, जलाचं संधारण करतो, तो आपलं कर्तव्य पार पाडतो। म्हणजे 5-10 हजार वर्षापूर्वी देखील ही संकल्पना आपल्याला पूर्णपणे माहिती होती। आपण नंतरच्या काळामध्ये बघितलं असेल तर अगदी मौर्य काळामध्ये किंवा आर्य चाणक्यांच्या काळामध्ये देखील अतिशय कडक निर्बंध पर्यावरणाच्या संदर्भात हे त्या काळातल्या गणराज्यांनी तयार केले होते आणि ज्यातनं जी शहरं तयार व्हायची, आज आपण सस्टेनेबल सिटीज म्हणतो, ही सगळी शहरं सस्टेनेबल शहरं होती, पर्यावरण पूरक अशा प्रकारची शहरं होती। अगदी आपण अलीकडच्या काळामध्ये गेल्या 300, 400, 500 वर्षाच्या काळामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्यकारभार चालवला आणि त्या राज्यकारभाराच्या संदर्भातल्या बखरींच्या माध्यमातून त्यांच्या ज्या निर्गमित झालेल्या सूचना या आपल्याला पाहायला मिळतात. वनांचं संवर्धन का केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे अतिशय उत्तमपणे त्यांनी सांगितलंय. जलसंवर्धन कसं केलं पाहिजे, का केलं पाहिजे अतिशय स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पर्यावरणाला त्या ठिकाणी त्याचा ऱ्हास होऊ नये, कारण त्याच्या आधारावरच आमचं जीवन चालतं हे छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय उत्तम प्रकारे माहिती होतं आणि त्यांनी त्याचं नियोजन हे त्यांच्या राज्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे केलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे एक पर्यावरण तज्ञ होते. 2600 वर्षापूर्वी भगवान महावीरांनी ज्यावेळी जैन संकल्पना मांडली, ही मूळ संकल्पना पर्यावरणावर आधारित अशा प्रकारची संकल्पना होती आणि ज्या 5 तत्वांच्या आधारावर ही पृथ्वी तयार झाली आहे त्या 5 तत्वांचं संवर्धन केल्याशिवाय पृथ्वी जगू शकत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनाचं एक अंग म्हणून, आपली जीवन पद्धती म्हणून आपण या पंचतत्वांचं संधारण संवर्धन हे स्वीकारलं पाहिजे अशा प्रकारचं मत 2600 वर्षापूर्वी त्या काळामध्ये भगवान महावीर जैन यांनी व्यक्त केलं. भारतीय दर्शनामध्ये देखील आपण हे नेहमीच मानलंय की व्यक्तीचं समाजाशी आणि समाजाचं सृष्टीशी हे नातं आहे आणि हा एकात्म भाव आहे. केवळ नातं नाही म्हटलेलं आपण, एकात्म भाव म्हटलेला आहे, इंटिग्रेशन आहे. आणि या एकात्म भावाला समजून जर आपण आपल्या आयुष्याची रचना केली तर आपलं आयुष्य हे सस्टेनेबल होतं. आणि म्हणून आपण जर आपला इतिहास बघितला तर ज्या ज्या वेळी या एकात्म भावामध्ये आपण द्वैत भाव आणलाय, अद्वैतामध्ये ज्या ज्या वेळी द्वैत भाव आणलाय त्या त्यावेळी निसर्गाने आपल्याला तशाच प्रकारे आपल्यावर कोप दाखवलाय, आपल्यावर तशा प्रकारचा हल्ला हा निसर्गाने आपल्याला परत केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्यावेळी आम्ही विकासाच्या मार्गाने चाललो त्यावेळी या विकासाचा मार्ग हा विकासाचाच असला पाहिजे, तो विनाशाचा असू नये. एक अतिशय संस्कृतमध्ये चांगल्या प्रकारे असं म्हणतात की तेन तक्तेन भुंजिता, म्हणजे त्यागसे सेवन करो, त्यागाने सेवन करा. ही जी प्रकृती आहे या प्रकृतीचं आपण दोहन केलं पाहिजे, पण त्याचं शोषण करून चालणार नाही. आपण एखादी गोमाता गाय असते तिचं जेव्हा दोहन करतो, ते जर दोहन केलं तर तिचं दूध वाढतं, पण तिचं जर शोषण केलं तर तिचं दूध आटतं. प्रकृतीचंही तसंच आहे. त्यागाने जर प्रकृतीचं सेवन केलं तर ही प्रकृती जन्मभर देत राहील, पण ज्या क्षणी आम्ही प्रकृतीचं शोषण सुरू करू त्या क्षणी ही प्रकृती आम्हाला रिएक्शन देईल आणि तीच रिएक्शन आज आपण या ठिकाणी सहन करतो. आणि म्हणून आज आपले जलस्रोत असतील, आज आपलं वायुमंडल असेल, आज आपली जीवसृष्टी असेल, आज आपली वने असतील, या प्रत्येकाकरता आपल्याला अतिशय पथदर्शी अशा प्रकारचं काम हे करण्याची नितांत गरज आहे. आज ज्यावेळी वाघ नष्ट होत आहे त्यावेळी आपल्यापैकी अनेकांना हे लक्षात येत नाही की वाघ जर कमी झाले तर जी आमची फूड चेन आहे त्या फूड चेनच्या टॉपवर बसलेला हा जो आमचा वाघ आहे हा जर त्या ठिकाणी कमी झाला आणि ही जर चेन नष्ट झाली तर त्यातनं केवढा मोठा त्याचा इफेक्ट हा आपल्या फूड चेनवर होणार आणि पर्यायाने आपल्या सस्टेनेबिलिटीवर होणार आहे. आणि म्हणून वाघाचं संवर्धन हे केवळ एक प्राणी आपल्याला पाहायला मिळतो इतक्या पुरतं नाहीये, तर तो आपल्याला जगवतोय, म्हणजे तो जगतोय तर आपण जगतोय हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून प्राण्यांचं संवर्धन असेल, वनांचं संवर्धन असेल, आज वनाचं आच्छादन इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे की साधारणपणे आपण जर बघितलं तर त्यातनंच पावसाच्या संदर्भातली जी काही आज अनियमितता तयार झालेली आहे, आमचं सॉइल इरोजन जे चाललेलं आहे, या सगळ्या गोष्टी वनाचं आपण जे आच्छादन आहे ते त्या ठिकाणी अनिर्बद्ध प्रकारे त्या ठिकाणी कापलं. आज मला या ठिकाणी पर्यावरण विभागाचं अभिनंदन करायचं आहे की माननीय रामदास भाईंच्या नेतृत्वामध्ये 2 कोटी झाडं लावण्याचा आपण निर्धार या ठिकाणी केलेला आहे. पर्यावरण विभाग, वन विभाग या सगळ्यांनी मिळून अतिशय पथदर्शी अतिशय मोठं हे काम हातामध्ये घेतलं आहे. आणि हे करत असताना दरवर्षी त्याच ठिकाणी झाडं लावायची असं नाही,
तर 2 कोटी झाडं लावून ते जगवायचे, अशा प्रकारचं त्याचं पूर्णपणे नियोजन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज आपल्या जलसंसाधनाच्या बाबतीत रामदासभाई म्हणाले ती गोष्ट खरी आहे की आमच्या जलसंसाधनामध्ये आज आमची नदी नाले हे नष्ट झाले. आमच्या नदी नाल्यांच्या प्रदूषणामध्ये जे आमचे उद्योग आहेत, कारखाने आहेत, यांचा वाटा 10% आहे. 90% वाटा हा याच्यामध्ये शहरांमधनं जे सांडपाणी त्या ठिकाणी कुठलंही त्याच्यावर प्रक्रिया न करता आपण सोडतो, त्याच्यामुळे हे प्रदूषण त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून आम्ही नगर विकास विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेतला की 14व्या वित्त आयोगाचा जो निधी आहे तो निधी देत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने घनकचऱ्याचं व्यवस्थापन, त्याचं विलगीकरण, त्याच्यावर प्रक्रिया आणि त्यासोबत सांडपाण्यावर प्रक्रिया. आज आम्ही पॉलिसी आणतोय की ज्या काही इंडस्ट्रियल इस्टेट्स आहेत, MIDC सारख्या किंवा जे काही आमचे थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत, यांनी त्यांच्या 25-50 किलोमीटरच्या हद्दीमध्ये जिथे नगरपालिका महानगरपालिका असेल तिथलं ट्रीटेड पाणीच त्यांनी घेतलं पाहिजे. कारण याचं एक इकॉनॉमिक मॉडेल देखील आपल्याला उभं करावं लागेल. आणि त्या दृष्टीने जर हे आपण तयार केलं तर मला निश्चितपणे विश्वास आहे आज मुंबईच्या MMR रिजन मधल्या ज्या महानगरपालिका आहेत याच्यामध्ये इतका वॉटर स्ट्रेस तयार झालाय. सगळं पाणी उद्योग विभागाच्या MIDCच्या बांधातनं आपण घेतो. आता तिथे ते पाणी उद्योगाला द्यायचं की पिण्याला द्यायचं की शेतीला द्यायचं, असे अनेक वाद सुरू झाले आहेत. त्याच वेळी जर ते पाणी आपण या ठिकाणी पिण्याकरता वापरू शकलो आणि ते पिण्याचं पाणी जे आहे ते पुन्हा त्याचं कलेक्शन करून त्याच्यावर टर्शरी ट्रीटमेंट करून आपण जर उद्योगाला देऊ शकलो तर केवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाणी वाचवू शकू. आणि आज हे जे वॉटर स्ट्रेस आपला जो तयार झालाय, हा वॉटर स्ट्रेस हा निश्चितपणे आपण दूर करू शकू. आज त्या माध्यमातून सगळ्या ज्या नद्या आपल्या प्रदूषित झाल्या त्या नद्यांमध्ये सगळं पाणी आपण जे सांडपाणी सोडतोय ते जर आपण रियूज केलं आणि जे काही डिस्चार्ज आहे तो डिस्चार्ज आपला त्याचे जे काही पॅरामीटर्स ठरले आहेत त्या पॅरामीटर्स प्रमाणे आपण जर केला तर ज्या आपल्या नद्या आहेत त्या नद्या पुन्हा आपल्या या निर्मल अशा प्रकारे त्या ठिकाणी जलप्रवाहित होऊ शकतात आणि त्यामुळे तोही प्रयत्न निश्चितपणे आपण करतो. आज एक जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणल्यानंतर ज्या योजनेमध्ये पाणलोटाचा विकास हा त्याचा मूळ गाभा आहे. कारण जोपर्यंत आमचं जे वॉटरशेड आहे या वॉटरशेडला आम्ही ट्रीट करत नाही तोपर्यंत केवळ जर आम्ही पाण्याचे साठे तयार केले, केवळ सिमेंट नाला बांधला तर त्यांनी फायदा होणार नाही. आणि म्हणून एक अशी योजना की ज्यात 14 प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांचं एकत्रीकरण करून आणि त्याच्यामध्ये 27 प्रकारचे घटक घालून सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट म्हणजे अगदी माथ्यावर त्या ठिकाणी डीप CCTच्या माध्यमातून पाणी तिथे पहिल्यांदा मुरलं पाहिजे, एरिया ट्रीटमेंटच्या माध्यमातून जे काही कंपार्टमेंट बंडिंग आहे त्यातनं आपल्याला ओलावा निर्माण करता आला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मग ड्रेनेज ट्रीटमेंटच्या माध्यमातून पाण्याचे जलसाठे आम्हाला तयार करता आले पाहिजेत. अशा प्रकारचा होलिस्टिक अप्रोच हा आपण या ठिकाणी घेतलाय की ज्यातनं आपले जलसाठे हे उत्तम प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील. आणि म्हणून आज त्यासोबत मला अतिशय आनंद आहे की आपण एक या ठिकाणी आपल्या लॅबोरेटरीचं आज एक उद्घाटन केलं की ज्या माध्यमातून संपूर्ण प्रमाणात प्रदूषणावर आपण वॉच ठेवणार आहोत, त्याच्यावर नियंत्रण करणार आहोत. कारण आज वायू प्रदूषण हा एक मोठा विषय आहे आणि आमची एअर क्वालिटी काय आहे, ती कशाने खराब होते, ती कशी चांगली ठेवली पाहिजे याचं जर मॉनिटरिंगच आम्ही केलं नाही तर मला असं वाटतं की त्यातनं आज अनेक आजार, अनेक प्रकारचे विकार हे खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. खरं म्हणजे अतिशय मोठं याचं स्पियर आहे. पण याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या आजच्या परिषदेमध्ये आपण सायन्स बेस्ड एन्व्हायरमेंट पॉलिसी तयार करतोय. एक अतिशय चांगली म्हणजे वैज्ञानिक पर्यावरण पूरक आराखडा की जो आराखडा पुढच्या अनेक वर्षांकरता आम्हाला मार्गदर्शन करेल. आणि एकदा हा जर आराखडा आपण तयार केला तर वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या आपले जे इंटरव्हेन्शन्स आहेत त्या इंटरव्हेन्शन मध्ये याचा समावेश केल्यानंतर, याचं इंटिग्रेशन केल्यानंतर ज्या सस्टेनेबिलिटीचा आपण विचार करतोय, ज्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा आपण विचार करतोय, निश्चितपणे त्याच्याकडे आपण अग्रसर होऊ शकू. मी आपलं या निमित्ताने अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः MPCBचं मी अभिनंदन करतो की ज्या प्रकारे ईज ऑफ डुईंग बिझनेसचं काम या ठिकाणी अंबलगम यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. मला असं वाटतं की भाईंनी सांगितली गोष्ट खरी आहे. आमच्या शासनाचा तर हा प्रयत्न आहे की येत्या 2 वर्षामध्ये आम्ही अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करतोय की ज्यात कुठल्याच विभागात कुठल्याच व्यक्तीला जावं लागणार नाही, सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकताच पडू नये. जे काय आहे
ते सगळं आपल्या मोबाईल ऍपवरनं करता आलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्था उभ्या करायच्या आहेत. आज आपण जवळजवळ 146 वेगवेगळ्या सेवा या आपले सरकार या पोर्टलवर दिलेल्या आहेत, त्या आता आपण मोबाईल ऍपवर आणतो. साधारण 2 ऑक्टोबर पर्यंत 250 सेवा तशा प्रकारे आपल्याला आणायच्या आहेत की ज्या माध्यमातून लोकांचं जे काही एक एफिशियन्सी आणि ट्रान्सपरन्सी याबद्दल शासनाच्या संदर्भातलं मत असतं ते पूर्णपणे बदललं पाहिजे आणि एफिशियंट आणि ट्रान्सपरंट अशा प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन त्यांना मिळालं पाहिजे असा प्रयत्न आपण करतो. त्याच्यामध्ये एमपीसीबीने अतिशय चांगलं कार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि 2 दिवसाच्या या परिषदेला मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.